जाऊ शॉपिंगला गेल्या की त्यांनासाठी आमच्या घरी वस्तूच नाहीये. संध्याकाळची वेळ, बिट्टूची तयारी झाली. मी आणि मीनू सुद्धा तयार झाली. जायचं होतं मार्केटमध्ये. गेटच्या बाहेर उभं होतं तेवढ्यात बिट्टूने हात जोडले. तिला विचारलं काय झालं ग? तर म्हणते ते लोक जाते ना म्हणून मी त्यांना हात जोडते. घेतली आमची लाल परी. आम्ही तिघी निघालो. सर्वात आधी जाऊची पिकबॉल साठी साडी टाकली. त्यानंतर गेलो डीमार्ट मध्ये. गेल्या गेल्या आमचं लक्ष डायरेक्ट गेलं फ्रुटीवर. त्यानंतर जाऊबाईचं सुरू झालं. घ्यायचं होतं आम्हाला फक्त पॅन. त्यानंतर आम्हाला समजलं की आमच्या घरामध्ये चाकू नाही, चहा गाळणी नाही. मग काय एक एक सामान खरेदी सुरू झालं. जशी जाऊ करत होती तशी बिट्टू सुद्धा करत होती. सर्व बॉल गोळा करून तिने आमच्या ट्रॉलीमध्ये भरून ठेवलं. त्यामधला फक्त एकच घ्यायचा होता म्हणून तिने 2 परत ठेवून दिले. त्यासोबतच तिला नॅपकिन आणि क्ले सुद्धा घेतले. टर्न करून मागे वळून बघितलं तरी ते जाऊ गलीच्या बघत होते. त्यांना म्हटलं ठेवा खाली, 2 ऑलरेडी आपल्या घरामध्ये. वॉटर बॅग फक्त एकच घ्यायची होती पण आम्ही ट्रॉलीमध्ये 4-5 भरून ठेवल्या. दिवाळी असल्यामुळे कपड्यांचं खूप सारं कलेक्शन डिमांड मध्ये लागलेलं. बिट्टू तर अजिबातच ट्रॉली सोडायला तयार नव्हती कारण तिचे भरपूर टॉय त्यामध्ये होते. बिट्टूसाठी पण थोडीशी खरेदी केली. फक्त आमचं एक निमित्त होतं की आम्हाला फक्त पॅन आणायला जायचंय. त्यानंतर आम्हाला आमच्या घरातल्या सर्व वस्तू गायब झालेल्या दिसल्या म्हणून आम्ही एक एक वस्तू घेत बसलो. खूप दिवसापासून माझा कप सुद्धा फुटलेला होता मग माझ्यासाठी एक कप घेतला. बिल झालं ना, हे सर्व सामान आमचं. मग काय तिथे चॉकलेट पण खाऊन घेतलं. बिट्टू तर सांगायलाच लहान आहे, जाऊ त्याही पेक्षा लहान. घरी आल्यानंतर नवीन पॅनमध्येच भाजी बनवली. मी टोमॅटोची चटणी आणि त्यांनी चपात्या केल्या. इथेच माझा मिनी ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की.